नमस्कार मैत्रिणींनो, बेसन लाडू कसे बनवले ते पाहू। अर्धी वाटी रवा आहे, भाजून घ्यायचा, असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा। हे 2 वाटी बेसन पीठ घेतले, हे आपण भरपूर तूप टाकून भाजून घ्यायचं। अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त तूप लागेल, एकदम तूप घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालत भाजत तूप घालायचं, म्हणजे कळते। आता थोडं तूप कमी पडले, मी अजून थोडंसं तूप घालते। बघा, असं सैलसर भाजलं गेलं पाहिजे आणि चांगलं खरपूस भाजायचं, मंद आचेवर भाजायचं, म्हणजे करपलं जाणार नाही। हा भाजलेला रवा, मिश्रण थोडं कोमट असतानाच रवा घालायचा, म्हणजे मिक्स होतो। हे मिश्रण आपण आता थंड करायला ठेवायचं। मिश्रण आपलं आता थंड झाले, ह्याच्यामध्ये 2 वाट्या पिठी साखर आपण घालायची, थोडीशी वेलची पूड घालायची आणि हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं, चांगलं चोळून मिक्स करायचं। ह्याचे आता लाडू बनवायचे। बघा, रंग पण किती छान आलाय, अगदी मस्त रंग आलाय, अगदी हॉटेलसारखे लाडू झालेत। नक्की बनवून पहा, झटपट तयार होतात, डाळ भाजण्याची गरज नाही, फक्त बेसन पिठाचे तयार लाडू।